उद्या जाताना लस्सी पिता बाबा मी आणि आज चालल्या दिघीला राजू आजीला भेटावं. तर मसल्यात टोपून लस्सी पिता. फायनली भावी इकडच्या शेजारात दिघी कोलीवाडी पोचला आहे बाबा आणि मी. अविरा अमृत तुल्य चहा दिघीमध्ये थांबलंय चाय पिवा. जाता जाता बोलू चाय पिऊया. हे आपले सबस्क्रायबर आता चायवाले ते ओळख दाखवले असतात. इकडे मस्त व्ह्यू आहे दिघीच्या समोर असलेला समुद्र. आता ते का मस्त वेगळी म्हावरावाले बसल्यात, जास्त करून सुट्टीवाले आहेत. बस स्टॉपच्या एकदम समोरात दिघी बस स्टॉप आणि आता सर आणि मस्तपैकी संध्याकाळचं आता 5:15 वाजतात. 5:15 वाजले दिघ्यातच, कारण आयलू आणि आजीला वगैरे देखून आयलो आम्ही लोक. दादा पण कालूच्या तर वस्तीला आलतो त्याची गाडी घेऊन. सो ते गाड्याने जावाला निघालेलो होतं. आई आणि बाबा गेली त्यांच्या गाड्यात, दादाच्या गाड्यात. मग मी आता एकटोच आहे. जाऊन गोईनाजाच्या घरात झोपलेलो. झोपांना उठलं आहे आणि बंदरावर मस्तपैकी यायला आहे. आता मस्त हवा पण सुटलं आहे. मस्त बंदर आहे ते का हे ना दिघी कोलीवाडा पण मस्त दिसते. आता आहे ना सुकाम म्हणजे मावरा सुकावतात या जागेवर. आता पाऊस सुरू होईल त्यानंतर काय सुका मावरा नाही. लाईटी सगळं डेव्हलप झालेलं बंदर आहे आणि मस्त वाटतं. या साईडला आमचं गाव आहे. ह्या समुद्राच्या पलीकडं हे डोंगरची लाईन दिसते ना, तिकडं भरपूर लांब आहे. मी काय तर मसळ्यात न जाण तिकडची गाडी. बराच वेळ बंदरात बसलो, मस्त वाटला. आणि हैदना व्ह्यू पण मस्त दिसते का दिघी कोलीवाड्याचं. फायनली आता जावला निघालं आहे. बोरल्यात जाणार आहे, थोडंसं काम आहे आता उरकून घेऊ आणि एका मित्राच्या वाढदिवसाला जायचं आहे. खास गोष्ट अशी की त्याने एक नवीन हॉटेल पण चालू केलं आहे. सो मस्त मजा येईल आज बड्डेला. त्याच्या संकेत भेटणार आहे खास मित्र, त्याला काही ब्लॉगमध्ये देखलं शिवण. आणि जाऊया आता. मस्त संध्याकाळ पण जाईल आहे. मंगाशी एकदम नॉर्मल गर्दी होती, आता संध्याकाळची देखा किती गर्दी झाली आता घेणाऱ्यांची पण आणि आता म्हावरा घेऊन बैसणाऱ्यांची पण. जाता जाता म्हावरा देखून जाऊया थोडासा, कारण आता 1 जून नंतर बहुतेक बोटी पण बंद होणार आहेत. नंतर म्हावरा पण देखावला भेटते का नाही. एक आता कोलंब्यो आणि मिक्स म्हावरा आहे. मंदीला कोलंब्यो, बांगडात मालवणी बांगडात, काठ बांगडात ही बगिया आहे, कोलंब्यो आहेत. सगळ्या प्रकारचा म्हावरा बहुतेक ते शिंगट्यो आहेत. तर मिक्स म्हावरा आहे देख. बारकं सर्ग देखा किती मस्त आहे. तर काटेरी पण आहे आणि आता सुकाट पण आहे. हैर देखा, हरे हैर कालूट डोलीचं. सध्या डोलीचं धंदो चालू आहे. आता करकंड पण आहे. आता शिंगट्यात हां सगळ्या प्रकारचा मावरा. हो हे देखो कोलंब्यो आणि मंदीला कामेरीने मोठे मोठे शिंगटे पण आहेत. 50 रुपयाचं वाटो. बारकी बारकी चिंबोरी पण आहेत. ही कशी देता?
300 रुपये. काय वापरत आहे ना एक आहे ढोम्या. पावसाळी दिवसाला वापरत ते घेऊन घ्या. होई 100 नाही देशी. 100 नाही. सुकाट पण आहे. भरपूर दिवसांनी एक म्हावऱ्याचा मार्केट एक्सप्लोअर करून मस्त वाटला. मस्त संध्याकाळचा वातावरण आहे. सूर्यदेव पण मावळलो. हे देखो आता आंब पण आहेत. आणि दिग्यांचा म्हावरा बऱ्याच लांब लांब पण इकावला जाता. म्हणजे माणगाव, श्रीवर्धन, मसा साईडला पण जातं. गोरेगाव बऱ्याच बाजारात न जातात. एक बीट लावू आणि त्या उशाला रुचीला कोंबड्यामध्ये टाकायला सांग. सांगत तिला पण त्या टोकेपीच्या आतमध्ये ठेवले. 118 रुपये रेट जाईल. आणि लाईटी लाव. तर बोरलीत आलं आहे. रात्र झाली बोरलीत येईपर्यंत. मी थोड्याच वेळात आता संकेत येईल त्याची गाडी घेऊन एअरटिका तेच बैसून जायचं आहे. ज्या मित्राचा बड्डे आहे ना त्याच्या हॉटेलला. तो पुढे भेट बोलूच. आता मी बोरलीतल्या बस स्टॉपवर बसते. बोलूच नाही. मस्त रिलॅक्स वाटतं आहे. बाकी समोरची दुकानं वगैरे दिसतात. गाड्या धावताना दिसतात. ते निवांत बैसून एन्जॉय करते. एकदम शांत शांत बस स्टॉप. आणि थोड्याच वेळात संकेत पण आलो आहे का त्याची एअरटिका घेऊन. संकेत सोबत फलटण पण आणले. हा ना ते टेस्ट करायला. हे का आहेत ना सरळ जाणार आहो दिव्यागर फाट्यापर्यंत. बस स्टॉपपासून गाडी निघाली आपली. गणपती बाप्पा मोरया. चला. हे मार्केटचा रोड आहे या पूर्ण. इथनं सरळ चालल्यावर दिव्यागर फाट्यापर्यंत. इथनं राईट मारायचं आहे म्हणजे दिव्यागर रोडलाच. आणि तिथंच हॉटेल आहे. तिथं गेल्यावर आपल्याला हॉटेलची भेट होईल. हा फाट्यावर असलेलं दिघी सागरी पोलीस स्टेशन. त्यातनं थोडंसं पुढं आलं ना की फाटा आहे. हवं इथून राईटला जायला दिव्यागर फाटा आहे. इथून राईट मारायचं. थोडंसं पुढं आलं ना की हा कॅफे लागतो. एक सजावले का किती मस्त. फायनली एअरटिका घेऊन पोचल्यावर पण येते का हॉटेल चटकारा फास्ट फूड अँड कॅफे. गाडी पार्किंगला लागते. बोरली या साईडला आहे ना. बोरलीत आलो की राईट साईडला. आज बड्डेच्या निमित्ताने आपल्याला बरंच पदार्थ टेस्ट करायला भेटणार आहेत. तो सांगेन मी तुम्हाला कशी चव आहे वगैरे वगैरे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत देखा. हे संकेत बाकी बरेचसे हम लोग. चटकारा हॉटेल चटकाराचे मालक ओमकार भाई. ह्या ज्यूसला काय बोलतात? हा ब्ल्यू कार्डी आहे. हा मिंट मोहितो आहे. हे तिने हा फ्रेश लाईन सोडा बनवतो आहे. अच्छा. सगळ्यांसाठी आलेले आहेत आता स्पेशल ज्यूस. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी. याच्यासाठी वेगळा केलाय ओमकारने. नंदा मुंडा किलाडी आहे. तुला यांची नावं माहिती आहेत काय? नाही रे तो सांगेल ना. त्यांनी सांगितले मला. फर्स्ट टाइम पिणार आहे मी तरी. तुम्हाला काय दिलेलं काय? टेस्ट बघूया कशी आहे. हॅलो एक हा नंबर. चटू बोला. फील होत आहे पिताना. मीठ मोहितो हा. मस्त. तुझं पण सेम आहे. याचं तुझं सांग ना. नाव माहिती नाही मला काय आहे पण एक नंबर टेस्ट आहे. हे पिताना असं फील होत आहे.
आणि संकेतचा आणखीन एक मित्र आलाय. मावशीचा पोरगा भाव. अच्छा, हा संकेतचा पोरगा, हा मेहुणा. ह्याचं नाव काय? ह्याचा आणि मिथिलेश. आणि हा आता आला तो बस साठी आता स्पेशल काहीतरी येत आहे. बोबा ड्रिंक. स्पेशल बोबा टी बनवले स्ट्रॉबेरी. वाव. ए कसं लागते सांग रे. कलर बघूनच तोंडाला पाणी. एकदम हार्ड. सुरुवात कर रे. ते चेहऱ्याकडे बघून वाटतंय की त्याला टेस्टी लागलंय. मी आहे ना आता मला बोलतो एर्टिगा आणता तुमच्यातनं मी. एर्टिगा ह्याला घ्यायला एर्टिगा. आय एम रिच पीपल. एर्टिगा पाहिजे याला आणायला. हे बघा गरिबांची एर्टिगा घेऊन आलोय. मस्त ज्यूस वगैरे पिल्ला आणि पार्थला न्यायला आलो. आता जाताना केक पण घ्यायचा आहे. ओंकारचा बर्थडे आहे. ओंकारचा बर्थडे म्हणजे आज फुल चटकार आहे एकदम. काय हॉटेलच्या नावाप्रमाणे. हॉटेल चटकारा, कॅफे चटकारा. चलो कॅफे चटकारा. आपल्या भावाचा आहे, ओंकार भावाचा. आज फुल एन्जॉय. नक्की विजिट द्या. आता काय काय खाणार आहो ना ते तुम्हाला पुढे दिसेल. पुढे दिसेलच तमाशा. फक्त भावाचा बर्थडे आज भावाने दुकान लवकर बंद केला ना बस. कॅफे सॉरी तर कॅफे लवकर बंद केला की संपला. पण चटकारा. पण आज चटकार, आज फुल चटकार. बोरलीमध्येच थांबलोय. द केक शॉप रोडलाच आहे. कृपया चप्पल बाहेर काढायचे आहेत आणि हे दोघे जण चप्पल घालून आतमध्ये घुसलेत. केकवर नाव पण कॅफे चटकारा. हा पण घेतला मस्त डोक्यात. बड्डे ओमकारचा आहे पण केकवर नाव कॅफेचा टाकलं. ए सरळ पकड दे इकडे दे. मी जो केक घेतलेला ना तो शॉपमध्येच ठेवला आणि आलोय ओमकारच्या घरी. सो फॅमिलीचा फोन आला त्याला केक कापण्यासाठी घर आल्या. काय माल राडा एकदम. साखरपुडा नाही. हॅलो अभिनंदन. Happy birthday dear Omkar. Happy birthday to you. ना रसमालाई ना दाखव तुला आता माझा घेतो. मला काय वाटतंय बाकी संकेतचा मुलगा आहे तो शेवटी. कोणता फ्लेवर आहे? मस्त लागतो. एक 10 वाजलं. केक वगैरे कापलं आणि परत आम्ही कॅफेमध्ये आल्या. थोडासा कॅफेचा लुक घेऊया. तर कॅफेमध्ये आम्ही आता केक आणले ना तो परत कापणार आहोत. केक पण कापायचं बाकी आहे. सगळं आतमध्ये गेल्यात बघ. मस्त एकविराईचो फोटो पण आहे. तर एकविराईचो ना 3 देव्यांचा फोटो आहे. बोरलीची चिंचमाता देवी.
देवीचा पण फोटो आहे आणि आतमध्ये जाऊया आता. हे काय काय बनवतोय? आपल्या डोश्यासाठी अच्छा, बॅटर बनवतोय. इथं पण फ्रेंच राईस फ्राय होत आहेत. मी बघतोय आतला सगळं किचन आहे आणि हे सगळं आहे ना एकटा ओमकार सांभाळतं. इथं तवा पण आहे. डाल काय ना आता डोश्याचा बॅटर तयार होत आहे. शिवांसाठी स्पेशल फ्रेंच फ्राईज, फ्रेंच फ्राय. डायरेक्ट अटॅक. हे तयार होत आहेत फ्रेंच फ्राईज. डायरेक्ट अटॅक. फ्राय करायला तव्यात टाकायला लागते. हे फ्रेंच ना? उकळलेला गरम पाण्यात नाही असे पण चालतात. माझी पद्धत वेगळी आहे. उकळ तसा. हे संकेतसाठी पण म्हणजे संकेत पण ट्राय करणार आहे घरी जाऊन. अजून काय काय टाकलं त्याचं पीठ? ते कॉर्नफ्लोअर टाकला थोडा क्रंच होण्यासाठी. काजूचा मसाला कुठला टाकला? हलकासा मैदा आणि कॉर्नफ्लोअर. घरी बनवण्यासाठी त्याच्याकडे मशीन आहे ना, म्हणून त्याला दाखवतो घरची स्टाईल. हँडमेड. संकेतसाठी डिश म्हणजे बनवत होता पण आता परत हाताने. आमच्या घरी मशीन नाही ना. बघितलंस ना कसे. हे घरी पण बनवू शकतो. असा उभा कापला सगळे समजला. मैं देखा एक बार मैंने देखा कलाकार हूँ मैं. आता कबड्डीचा प्लेअर आहे ना मी. आणि डायरेक्ट उचलून फेकतो ढुबुक. तर बड्डे बॉयला कामालाच लावलंय आम्ही. पायरीच्या वर घेत नाही आणि इथं रिच पीपल. आणि आता फायनली वेल झालेली आहे केक कापण्याची. चटकारा. चटकार. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू जी. चटकार. फायनली चटकार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तर फुक मार आधी. फुकत ना मारलीस तू. काय भिजवायची नसते. ये नको. चला आता खा तू. आणि गाईज आमची पोरांनी बघा हा बघा धूळ खातात पण आणि धूळ पण काढतात. म्हणून याला कुठे नेत नाही असल्या लोकांना मी. हा आमचा रेमो लुलुला. नाही असं नाही बोलणार. आता चिकन विंग्स तेलामध्ये सोडलेत. मोमोज पण आहेत. चिकन विंग्स आणि मोमोज खायला मजा येणार आहे. आणि जोडीला परत जेवणासाठी काय मेनू आहे? हॉटेलला गेल्यावर बघू. हॉटेलला जाऊ. फील्ड झाला पाहिजे.
रेडी खायला तयार फ्रेंच फ्राय. माझ्या मोबाईलला बाबू माझ्या मोबाईलला पेरी पेरी आपला फ्रेंच फ्राय एवढा भारी लागतंय ना. म्हणून एकटा खायचा काय तू? इथं आल्यापासून खाण्यावर अजिबात तावा नाही राहिला. इकडं शिस्त इकडं खाणं गरम गरम प्लस स्पायसी. हे नंतर उपाशी राहू आपण. हा? नंतर बोलो उपाशी राहू. बोलो नाही हो की बाबा हे संकेत. क्रिस्टल एवढी भारी आहे, कोणाला बोलावं असं नाही वाटत. हा. चिकन विंग्सची प्लेट दे का किती किती मस्त सजवलंय ओंकारने. ह्याच्यात आता काय काय टाकले ते सांगेल तो. बोल. यामध्ये आपण पहिला चिकन घेतला, हा. विंग्स त्याचे चांगले स्वच्छ धुतले. त्याच्यानंतर धुतल्यानंतर त्याला आपण फर्स्ट म्हणजे त्यात आपण दहीला घेतला. दहीला ना थोडासा हलकासा म्हणजे हंकड केला. हंकड म्हणजे थोडासा कपड्यामध्ये घेऊन तिचा पाणी सगळं निचरून टाकला. निचरून टाकल्यानंतर निचरल्यानंतर त्या दहीमध्ये थोडासा मीठ टाकला, काळी मिरी टाकली. त्यानंतर माझा एक स्पेशल मसाला आहे तो एक टाकला. वापस त्याच्यामध्ये थोडासा हलकासा हे टाकला लेमन ज्यूस. तो लेमन ज्यूस करून त्याला मॅरिनेशन करून 1 तास फ्रीजमध्ये ठेवला. 1 तास फ्रीजमध्ये ठेवून त्याच्यानंतर शेफर्ड एक मैद्यासारखा पॅकेट येतो शेफर्ड म्हणून. तो शेफर्डचा पॅकेट पहिला त्याला डस्ट केला शेफर्डला. नंतर आईस वॉटरमध्ये टाकून वापस त्याला डस्ट केला आणि हे फायनली चिकन विंग्स तयार होतात. आणि हे क्रिस्पी आणि क्रंची हे बघा, बघू शकता तुम्ही. एकदम क्रिस्पी आणि crunchy. हे काय आहे त्याच्यामध्ये? हे आपले व्हाईट तेल पांढरे तेल आणि हा वरण आपला स्पायसी हॉट सॉस सोडलाय. एक नंबर दिसायला तर भारी वाटते. खाऊन बघूया आता. बघ घे ना. मस्त रे, एक नंबर टेस्ट आहे. ही कशी वाटली? मस्त वाटतं. भाई फर्स्ट टाइम खात आहे. नंबर 1 एकच नंबर. गाण्या नेहमी खात असेल डेली. आज आमच्यासाठी ओंकार वेगवेगळे सॉस मारून मस्त. बाहेरून लॉलीपॉप पण मागवलेले आहेत. मस्त चिकन राईस पण मागवला आहे. तर ऐसं होतो पूर्ण दिवस. आपलं व्लॉग मसल्यातनं सुरुवात केली. आईच्या आणि बाबाच्या सोबत लस्सी पिताना तिघ्यात घेऊन गेलेलो आईला आणि बाबाला आजीला देखावसाठी. आजी तिकडं भरपूर वय झाले. राजू आजीचा 100हून अधिक वर्ष जगली आजी. ऐसा बाबा बोलत होते जाताना, सांगत होते. तो आजीला भेटलो आणि मग आई आणि बाबा गाड्यात गेलं दादाच्या. त्यानंतर काय ब्लॉग बनवताना आलो. त्यानंतर मी चहा वगैरे पिल्ली आणि आपल्याला संध्याकाळचा मस्तपैकी दिघ्यांचा मार्केट पण देखावला भेटला. बंदरावर पण फिरावला भेटला. तर आमच्या बंदरावर राहिलं आहे. आमच्या बंदरात थोडंसं काम चालू आहे. तिरंगाऱ्याचं वगैरे आवाज येईल मोबाईलमध्ये आणि हवेतो मस्तपैकी हवा पण लागतं आहे. सावल्यात आहे आणि मस्त पाठीमागा व्ह्यू आहे. हां, तर दिघ्याचा मस्तपैकी मार्केट देखावला भेटला आणि अचानक संकेतचं पण फोन आलो. तर बड्डेला गेलो बोरलीमध्ये, कारण मित्रांनी नवीनच कॅफे चालू केला आहे, कॅफे चटकारा. तो बोरलीत
केव्हा गेलो तर नक्की त्या कॅफेला भेट द्या. आपलं खास मित्र आहे ओमकार. त्याचा बड्डे पण मस्त साजरा केला. चमचमीत स्पायसी वेगवेगळा पदार्थ पण केला. चिकन, फ्रेंच फ्राईज वगैरे वगैरे तुम्ही देखलाच व्हिडिओत. आणि त्याचं जेवलो पण मस्त. चायनीज पण खाल्ला. त्यानंतर बरीच रात्र झाली आणि मग रात्रचं निघालो गावात आलो. आणि आता दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढताय. मस्त एडिट वगैरे करून झाले. तुमच्यापर्यंत ब्लॉग पोचलो पण. कैसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण मस्त नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पूर्ण देखील त्यासाठी.